हॅलो. नमस्ते. मी डॉक्टर दयानंद फसके, अपेक्स होमिओपॅथी क्लिनिक, नवी सांगली, पुणे. आज आपण पाहणार आहोत थायरॉइड फंक्शन टेस्ट. तर ह्या थायरॉइड फंक्शन टेस्टचे काय कार्य आहे, ही टेस्ट कशासाठी केली जाते, हे आज आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. ओके. तर ही थायरॉइड फंक्शन टेस्ट याचं आपण संपूर्ण विश्लेषण पाहणार आहोत. तुमचा लॅब रिपोर्ट स्वतः कसा वाचायचा आहे, हायपर आणि हायपर थायरॉइडिझम याच्यातील फरक काय आहे, ते आपण आज समजून घेणार आहोत. तर ही जी बटरफ्लाय सारखी जी ग्रंथी दिसते गळ्याच्या भोवती, त्याला थायरॉइड ग्रंथी असं म्हटलं जातं. त्या थायरॉइड ग्रंथीच्या डिफेक्टमुळं थायरॉइडचे प्रॉब्लेम चालू होतात. तर ही ग्रंथी नेमकी कुठं असते, तर गळ्याच्या भागात, श्वासनलिकेच्या म्हणजे ट्रॅकियाच्या दोन्ही बाजूस असते. या ग्रंथीचा आकार कसा राहतो, तर फुलपाखरासारखा राहतो, बटरफ्लाय सारखा. आणि ह्या ग्रंथीचं वजन किती आहे, तर 15 ते 30 ग्रॅम. आणि ही ग्रंथी मुख्य कार्य काय करते, तर शरीराचे चयापचय म्हणजे मेटाबॉलिझमचं नियंत्रण करते. थायरॉइडची प्रमुख संप्रेरके, ज्यावेळेस मी संप्रेरके म्हणेल त्यावेळेस ते हार्मोन्स, इंग्लिश मधनं याला हार्मोन्स म्हणायचं. तर कोणकोणते दोन हार्मोन्स आहेत, तर ट्राय आयोडोथायरोनिन आणि T4 थायरॉक्सिन. हे हार्मोन्स तयार करण्यासाठी आयोडीनची गरज असते. शरीरातील भूमिका काय आहे या हार्मोनची, तर ते चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम, अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करणे, हे एक कार्य करतात. हृदयाचे ठोके नियंत्रित करणे म्हणजे रक्ताभिसरणाचा वेग व्यवस्थित ठेवणे, हे कार्य करतात. शरीराचं तापमान व्यवस्थित ठेवणे, थंडी आणि उष्णता सहन करण्याची क्षमता आहे ती शरीराची व्यवस्थित ठेवणे. ऊर्जा आणि मूड, एनर्जी, थकवा किंवा चिडचिडेपणा याच्यावरही हे हार्मोन्स नियंत्रण ठेवतात. तर आपण हे जे आहे थायरॉइड आणि पिट्युटरी ग्लॅन्ड, तर ते तुम्हाला कारखान्याचं आणि मॅनेजरचं रूपांतर उदाहरण देऊन मी तुम्हाला समजवतोय. तर आता हे थायरॉइड ग्लॅन्ड आहे, यालाही मेंदूमधून कोणीतरी नियंत्रण करत असणार आहे. तर कोण नियंत्रण करतं, तर पिट्युटरी ग्लॅन्ड नियंत्रण करते. तर ही पिट्युटरी ग्लॅन्ड ब्रेन मध्ये कुठं असते, तर ही एक मास्टर माइंड ग्लॅन्ड आहे, वाटाण्याच्या आकारासारखी राहते. मग ही पिट्युटरी ग्लॅन्ड काय करते, तर आदेश रिलीज करते. म्हणजे पिट्युटरी ग्लॅन्ड ही मॅनेजरचं काम करते. तर थायरॉइड ग्रंथी जी आहे इथली गळ्याच्या भोवती, तर ती काय आहे, तर एक कारखान्याचं काम करते. तर ह्या थायरॉइड मध्ये काय काय तयार होतात, टीएसएचच्या आदेशानुसार, म्हणजे पिट्युटरीच्या म्हणजे मॅनेजरच्या आदेशानुसार T3 आणि T4 तयार होतात. याच्यात महत्वाचं काय, टीएसएच हा थायरॉइडचा स्वतःचा हार्मोन नाही, तो मेंदूने दिलेला आदेश आहे. तर याच्यामध्ये बॅलन्स कसा राखला जातो, समजा परिस्थिती, पहिली परिस्थिती असेल म्हणजे कसली,
तर शरीरात T3 आणि T4 कमी झालेला आहे. म्हणजे पिट्युटरी ग्लॅंड काय करते, तर मग TSH वाढवते. आणि जर दुसरी परिस्थिती असेल, म्हणजे शरीरात T3 आणि T4 वाढलेलंच आहे, तर पिट्युटरी TSH कमी करते. असंतुलनाचे दोन प्रकार राहतात, म्हणजे T3, T4 किंवा TSH यांच्यामध्ये जर असंतुलन जर झालं, तर ते कशा प्रकारे होतं, तर दोन प्रकारे होतं. एक हायपोथायरॉइडिझममुळे होतं आणि एक हायपरथायरॉइडिझममुळे होतं. तर हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय, तर T3 आणि T4 ची पातळी कमी होते, म्हणजे याच्यात शरीराचा वेग मंदावतो. तर हायपरथायरॉइडिझम मध्ये काय होतं, तर T3 आणि T4 ची पातळी वाढलेली असते, त्याच्यामुळं शरीराचा वेग अनियंत्रित वाढतो. तर हायपोथायरॉइडिझमची लक्षणं काय काय आहेत. हायपोथायरॉइडिझम मध्ये एकतर वजन वाढतं, वेट गेन, थंडी सहन होत नाही म्हणजे कोल्ड इंटॉलरन्स असतो, अतिशय थकवा जाणवतो, फटीग आणि डिप्रेशन, त्वचा ही कोरडी असते आणि केस गळण्याची समस्या ही हायपोथायरॉइडिझम मध्ये असते. नंतर पुढचं आहे कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता, आणि हृदयाचे ठोके याच्यात कमी असतात. तर याच्या उलट असतं हायपरथायरॉइडिझम. याच्यामध्ये काय होतं, वजन कमी होतं, वेट लॉस होतं, उष्णता सहन होत नाही, जास्त घाम येतो, याच्यामध्ये हीट इंटॉलरन्स असतं, पाल्पिटेशन्स व्हायला लागतात, म्हणजे छातीमध्ये धडधड व्हायला लागते, टॅकिकार्डिया असतं याच्यामध्ये, चिंता, अँझायटी आणि इन्सॉम्निया म्हणजे निद्रानाश, झोप वगैरे लागत नाही, आणि याच्यामध्ये जुलाब जास्त प्रमाणात होतात. ही आहेत हायपरथायरॉइडिझमची लक्षणे. तर याची जी चाचणी आहे ती कधी करावी आणि कशी करावी, कुठल्या वेळेत करावी, तर सकाळी रिकाम्या पोटी. फास्टिंगला प्रेफरन्स दिला पाहिजे. कशासाठी करायची, तर गरोदरपणात करून घ्यायची असते. वजनात खूप बदल झाला, म्हणजे खूप वाढलं किंवा खूप कमी झालं, तर चाचणी करावीच लागते. पुन्हा नंतर केस गळण्याची समस्या असेल किंवा फॅमिली हिस्ट्री आहे की त्यांच्यामध्ये थायरॉइडचा त्रास आहे, त्यांनी ही तपासणी करून घ्यावी. त्याच्यात सावधगिरी काय बाळगायची आहे, कोणतेही औषधे सुरू असल्यास डॉक्टरांना याच्या अगोदर सांगायचं आहे. रेफरन्स रेंज काय राहतात, म्हणजे नॉर्मल रेंज काय राहतात याची, तर TSH नॉर्मल रेंज राहतो 0.4 to 4, T3 नॉर्मल रेंज राहतो 0.60 to 1.81, तर टोटल T4 5.01 to 12, आणि याच्यात फ्री T3 2.0 to 4.4, आणि फ्री T4 0.8 to 2.0. लॅबनुसार याच्यात वेगवेगळ्या थोड्याफार रेंजेस असू शकतात. तर रिपोर्ट वाचण्याच्या सुवर्ण नियम, म्हणजे रिपोर्ट कसा वाचला जातो, तर प्रायमरी की सेकंडरी, म्हणजे थायरॉइड हे जे आहे आजार आहे तो प्रायमरी कंडिशन मध्ये आहे की सेकंडरी कंडिशन मध्ये आहे. तर प्रायमरी मध्ये काय होतं, दोष थायरॉइड ग्रंथीमध्ये असतो, म्हणजे कारखान्यात दोष असतो, म्हणजे याच्यात आयोडीनची कमतरता असते प्रायमरी मध्ये. आणि सेकंडरी मध्ये दोष पिट्युटरी ग्रंथीमध्ये असतो, म्हणजे मेंदूमध्ये, उदाहरणार्थ ट्युमर किंवा डॅमेज. ओळखायचे कसे, तर TSH आणि T3, T4 बाणांची, ची तपासणी करून आपण निष्कर्ष काढू शकतो. तर प्रायमरी हायपोथायरॉइडिझम कधी असतं, तर शरीरातली TSH लेवल वाढते आणि T3, T4 कमी होतं. बाण विरुद्ध दिशेने आहेत बघा याच्यात, म्हणजे T3 आणि T4 कमी आहे, म्हणजे याच्यात
हायपोथायरॉइडिझम आहे. TSH जास्त आहे याच्यात. मेंदू ओरडून सांगतोय काम करा, पण याच्यात थायरॉइड खराब आहे, कारण याच्यात आयोडीनची कमतरता आहे आणि हाशिमोटो डिसीज असण्याची शक्यता असते. आता प्रायमरी हायपोथायरॉइडिझम झालं. सेकंडरी हायपोथायरॉइडिझम मध्ये काय होतं? बाण दोन्ही एकाच दिशेने आहेत डाऊन साइडला. TSH कमी, पिट्युटरी ग्रंथी खराब झाली आहे, ऑर्डर देत नाहीये. T3 T4 कमी आहे, ऑर्डर नसल्यामुळे कारखान्याने उत्पादन थांबवले आहे. म्हणजे काय? पिट्युटरी मध्ये म्हणजे पिट्युटरी काय आहे तर मॅनेजर आहे. ह्याच्यात मॅनेजरनेच ऑर्डर दिलेली नाही, तर कारखाना कामच केलेलं नाही कारखान्याने. कारण काय असू शकतात तर पिट्युटरी ग्रंथीला दुखापत किंवा डॅमेज झालेला असू शकतात. आता प्रायमरी हायपरथायरॉइडिझम मध्ये काय होतं? बाण दोन्ही विरुद्ध दिशेला राहतात. T3 T4 जास्त, T3 T4 जास्त आहे हायपरथायरॉइडिझम. TSH कमी आहे, मेंदू म्हणतो थांबा, पण थायरॉइड ऐकत नाही. कारण काय तर ग्रेव्स डिसीज आहे किंवा थायरॉइड वर सूज आहे. आता सेकंडरी हायपोथायरॉइडिझम मध्ये काय होतं तर बाण दोन्ही एकाच दिशेला आहेत, म्हणजे अप्पर साइडला आहेत. TSH जास्त आहे, पिट्युटरी ट्युमरमुळे जास्त ऑर्डर सुटत आहेत. आणि T3 T4 जास्त आहे, जास्त ऑर्डर मध्ये जास्त उत्पन्न आहे. कारण काय असू शकतात तर पिट्युटरी ग्रंथीचा ट्युमर असू शकतो. आता आहारातील आयोडीनचे महत्व. T3 T4 बनवण्यासाठी आयोडीन म्हणजे कच्चा मालासारखं काम करतं. याचे स्रोत काय काय आहेत? सी फूड्स, मासे आहेत, दूध आहे, दही आहे, चीज आहे, केळी आहे आणि स्ट्रॉबेरी आहे. त्याच्यात महत्वाचं काय तर मिठात नैसर्गिकरित्या आयोडीन नसतं, त्यात ते वरून मिसळले जाते. आयोडाइज्ड सॉल्ट म्हणायचं त्याला. तर याच्यासाठी उपाययोजना काय काय केल्या जातात तर औषधं, डॉक्टरांनी दिलेला डोस कधीही चुकवू नका आणि सेल्फ मेडिकेशन टाळा. व्यायाम करा, नियंत्रित व्यायामामुळे थायरॉइड फंक्शन सुधारतं. आणि ताणतणाव कमी ठेवा, स्ट्रेस कमी ठेवा, कारण त्याचा थेट परिणाम हार्मोन्सवर होतो. योग्य वेळी निदान आणि उपचार हेच निरोगी आयुष्याचे रहस्य आहे. तर आज आपण थायरॉइड फंक्शन टेस्ट पाहिलेली आहे. तर ही टेस्ट तुम्हाला समजली असेल आणि अशाच मेडिकल रिलेटेड, होमिओपॅथी रिलेटेड काही तुम्हाला शंका असतील तर मला फोन करून सांगा, मेसेज करा व्हॉट्सॲपवर. आणि तुम्हाला होमिओपॅथी रिलेटेड जर काउन्सिलिंग किंवा ट्रीटमेंट घ्यायची असेल तरी मी सांगतो त्या नंबरवर फोन करा. मोबाईल नंबर आहे 880517